राजहंस प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राजहंस व्याख्यानमाला 2024 ही व्याख्यानमाला 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या 5 दिवसांसाठी आयोजित करण्यात आले. राजहंस प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमालेचं आजचं तिसरं पुष्प आहे. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. शरीर आणि मन जेव्हा ह्या दोन्ही गोष्टींचं आरोग्य जेव्हा उत्तम असतं तेव्हाच अशी जादू घडते. ह्या दोन्ही गोष्टींवर गेली बरीच वर्ष निरलसपणे काम करणाऱ्या आणि समाज प्रबोधनाचं काम करणाऱ्या माननीय डॉक्टर महेश अभ्यंकर यांना आज आपण राजहंस प्रतिष्ठानतर्फे जी व्याख्यानमाला आयोजित केली आहे तिथे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित केलं आहे. राजहंस प्रतिष्ठानबद्दल थोडी माहिती सांगते. मूळचे कलाकार आणि उत्तम तबलावादक असलेल्या सुहास कबरे म्हणजे आपले कबरे काका ह्यांच्या संकल्पनेतून 2002 साली राजहंस प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली. मुख्यत्वे करून रुग्णसेवेच्या कार्याला वाहून घेतलेली आणि कलेबरोबरच कलाकारांचाही सन्मान करणारी अशी ही संस्था. रोगांशी सामना करता करता स्वतः रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय शारीरिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अगदी खचून जातात. अशा वेळी त्यांना अगदी काठी, वॉकरपासून ते बायपॅप मशीनपर्यंतची सुमारे 42 लाखांची वैद्यकीय उपकरणे ना भाडे ना अनामत रक्कम वापरा आणि सुरक्षित सुस्थितीत आणून द्या ह्या तत्वावर दिली जातात. लोकांचा रुग्णसेवेचा खर्च कमीत कमी करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. रुग्णांच्या सोयीसाठी आया, वॉर्डबॉय, नर्स अशा सेवा देणाऱ्या व्यक्ती, ब्युरो, आर्थिक साह्य देणाऱ्या संस्था ह्यांची सुद्धा संपर्क सूची उपलब्ध करून दिली जाते. मृत्यूच्या दारात असतानाही अतिथीला विनमुख परत लावायचे नाही ही आपली संस्कृती आहे. कर्णाचं उदाहरण आपल्या सर्वांना माहितीच आहे. अशा वेळेला नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान असं करून आपण इहलोक सोडता सोडता इतरांना नवे जीवन देऊ शकतो याबद्दल सर्वसामान्यांना समुपदेशन केलं जातं. ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांचं भावनिक समुपदेशन केलं जातं. दरवर्षी एका भव्य कार्यक्रमात एका सामाजिक संस्थेला 50,000 रुपयांचे तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 4 व्यक्तींचा प्रत्येकी 25,000 रुपये रोख, शेला, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार केला जातो. हा कार्यक्रम साधारणतः फेब्रुवारीत असतो. की राजहंस प्रतिष्ठानला आपण कशी मदत करू शकतो? वैद्यकीय केंद्रासाठी आणि सगळी उपकरणे ठेवण्यासाठी गोदाम उभारायला मदत करू शकतो. वैद्यकीय केंद्रासाठी प्रायोजकत्व किंवा प्रत्यक्ष देणगी देऊ शकतो. राजहंस प्रतिष्ठान ट्रस्टला दिलेल्या देणगीवरती ATG अन्वये आयकरात सवलतसुद्धा आहे. राजहंस प्रतिष्ठानच्या रुग्णसेवेच्या कार्याची आपली ओळख झाली आहे. मी आपले सन्माननीय पाहुणे श्री डॉक्टर महेश अभ्यंकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. नमस्कार. खरं म्हणजे गोरेगावच्या लोकांचं मला खूप कौतुक करावंसं वाटतं, कारण इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे हजर आहात आणि आमची उमेद वाढवलेली आहे. कोणीच आलं नाही तर कशासाठी करायचं हा पण एक आमच्या समोर मुद्दा असतो. जाहीररित्या सांगायला सुरुवात केलं. डॉक्टर म्हणाले की तुम्ही लोकांना सांगितलं नाही तर कसं कळणार की काय तुमचे प्रॉब्लेम आहेत. ते मला पटलं आणि तिथून प्रत्येक कार्यक्रमात आम्ही ते सांगत असतो. आम्ही देणाऱ्यांचे आभार, न देणाऱ्यांचे आभार. त्यामुळे आम्ही कोणावरही नाराज नाही. नमस्कार. सर्वप्रथम सर्व श्रोतांना अभिनंदन. मी सुद्धा असंख्य प्रोग्राम केले, परंतु ही जी प्रथा आहे श्रोतांना नमस्कार करण्याची, ती प्रथा ही राजहंस प्रतिष्ठानमध्येच दिसते. आता काही जे श्रोते इथे आलेले आहेत ते म्हणजे राजहंस प्रतिष्ठानवर प्रेम करणारे श्रोते आहेत. काही जे श्रोते आहेत ते सुहास कबरेवर प्रेम करणारे आहेत. काही श्रोते आहेत ते माझ्यावर प्रेम करणारे आहेत. काही श्रोते आहेत मी त्यांना एवढे मेसेज पाठवले त्यामुळे सुद्धा ते आलेले आहेत. तर माझं बालपण जे गेलं ते मालवणमध्ये गेलं. आता मुंबईमध्ये बरेचसे व्याख्यानमाला होतात आणि वेगवेगळे श्रोते येतात, परंतु मालवणसारख्या ठिकाणी त्या काळामध्ये
एखादा चांगला वक्ता जाणं आणि तिथे तो व्याख्यानमाला करणं किंवा बोलणं हे फार कठीण असायचं. तो चांगले मधुर नव्हते आलेले होते, आचार्य अत्रे यायचे, एकदा इंदिरा गांधीसुद्धा येऊन गेलेल्या, आणि दर वर्षात एक 3-4 श्रोते तरी यायचे. पण त्यात काही जे लोक असायचे, जे श्रोते आलेले असायचे, ते मालवणात एक प्रथा आहे, ह्यो आमका काय शिकवतलो. त्यामुळे काही जे श्रोते इथे आलेले असतील तेही म्हणत असतील की ह्यो आमका काय शिकवतलो. आमच्या शाळेच्या, आता सुद्धा शाळेच्या एका निधीसाठी, निधी जमा करण्यासाठी जर जमा गोळा झालो तर लोक म्हणतात की शाळेत माका काय शिकवलंय. तर मग मी त्यांना आन्सर देतो की तू शाळेतनं काय घेतलंस. त्यामुळे अशा विविध श्रोत्यांच्या पुढे एक चांगला विषय मांडण्याची संधी आज मला मिळालेली आहे. आणि ती संधी का मिळाली, कारण मालवणमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला 97 मार्क्स घेऊन मी इथून मालवणमधनं मुंबईला आलो. आणि मला मॅथमॅटिक्सला 98 होते, आणि त्यामुळे व्हिजेटियाला मी पहिल्यांदा ॲडमिशनला गेलो आणि व्हिजेटियाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ॲडमिशन घेतली. आणि 15 दिवसानंतर मेडिकलचे इंटरव्ह्यूज होत्या. तर मग ती कॅन्सल केली कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची आणि PCBला स्कोअर करून KEMला ॲडमिशन घेतली. आणि जेव्हा आपण KEM सारख्या रुग्णालयामध्ये काम करतो, 2,500 बेड्सचं ते मोठं रुग्णालय आहे, म्हणजे त्याला न झोपणारं हॉस्पिटल. रात्री 8 वाजता आम्ही कॅज्युअल्टीला बसायचो. आपल्याला वाटतं कॅज्युअल्टीला म्हणजे इमर्जन्सी, फक्त इमर्जन्सीचे पेशंट येणार. 9 वाजतील, 10 वाजतील, 11 वाजतील, 12 वाजतील, सकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्युअसली तो अपघात विभाग चालू असतो. त्यामुळे रात्री 8ला जर तुम्ही म्हटलं बसलात आणि वाटलं की चहा प्यायचा, तर चहा प्यायला तुम्हाला 4 वाजतात. आणि 12 वाजता त्या KEM हॉस्पिटलच्या बाजू समोर 10-12 दुकानं आहेत, ती 12 वाजता बंद होतात. आणि 12 वाजता 2-3 सायकल रिक्षावाले येतात कॉफीचे कप घेऊन, आणि तिथे 200 कॉफी आणि 200 चहा हे त्या 12 ते 4 मध्ये सुरू असतं. आणि मग त्याच्यानंतर 4 वाजता परत हॉटेल्स उघडतात. तर अशा प्रकारे 2,500 पेशंट्स, त्यांचे 5,000 रिलेटिव्स, आणि दिवसा ऑलमोस्ट 20,000 पेशंट OPDचे, असं एक न झोपणाऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यामुळे रुग्णांशी फार अतिशय जवळून संवाद साधता आला. मग त्यानंतर माझी कारकीर्द सुरू झाली ती म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट्समध्ये. आशा पारेख हॉस्पिटल आणि सेंट एलिझाबेथ हॉस्पिटलच्या ICUमध्ये ऑलमोस्ट 4 ते 5 वर्ष मी काम केली. आणि काम करण्याची पद्धत, आत्ता त्या म्हणाल्या 48 तास, ती काम करण्याची पद्धत मला तिथेच मिळाली. आणि अचाट आणि अफाट या 2 वर्ड्स जेवढे काम असतील तेवढं काम मी तिथे केलं. म्हणजे ICUमध्ये रात्री 8ला ड्युटीला आल्यानंतर एक हार्ट अटॅकचा पेशंट 10ला आला, दुसरा 12ला आला, तिसरा 2ला आला, आणि या तिन्ही हार्ट अटॅकचे पेशंट वाचवत सकाळचे 8 वाजायचे. आणि त्या काळात सर्जरी नव्हती, त्या काळात मेडिकल ट्रीटमेंट जास्त होती 90च्या शेवटी, कारण अजून अँजिओग्राफी, प्लास्टी वगैरे लोकांना परवडतच नव्हतं. तर असे 3-3, 4-4 हार्ट अटॅकचे पेशंट एका नाईटमध्ये वाचवायचे आणि सकाळपर्यंत त्यांना नॉर्मलाइज करायचं. तर 1947 साली आपलं आयुर्मान होतं 35 इयर्स, आणि आता जे आहे ते 70 इयर्स. म्हणजे 75 वर्षामध्ये भारताचं आयुर्मान हे डेफिनेटली वाढलं. आणि आज आपण सगळीकडे ऑलमोस्ट 90-100 वर्ष वयाची माणसं आरामात चांगलं जीवन जगताना बघतो. ही प्रगती हेल्थकेअरमध्ये भारतामध्ये झालेली आहे. त्यामुळे आता लोक जे आहेत भारतामध्ये येऊन औषधाची ट्रीटमेंट घेतात आणि त्याला मेडिकल टुरिझम म्हणतात. मी जेव्हा 90मध्ये काम करायचो त्याच वेळेला आमच्याकडे एलिझाबेथमध्ये असलेले 50-60 पेशंट हे बांगलादेश, UAE असे पेशंट असायचे, जे टाटा कॅन्सरला ज्यांना जागा मिळत नाही ते पेरिफेरल बऱ्याच हॉस्पिटल्समधनं ॲडमिट असायचे. त्यामुळे मेडिकल टुरिझम वाढलं. आज मध्ये एकदा माझ्या कझिनला बॅडमिंटन खेळताना नी इंजुरी झाली आणि त्याचं लिगामेंट टेअर झालं. तर त्यांनी MRIसाठी US मध्ये 3 महिन्याने अपॉइंटमेंट दिलेली. त्याचा मला फोन आला, म्हटलं 3 महिन्यानंतर MRI? म्हटलं तू इथे ये, MRI सर्जरी सगळं करून तू 1 महिन्यात जाशील. आणि तो परत आला, परत येऊन त्याने इथे सर्जरी केली, MRI त्याचं टेअर रिपेअर झालं, तो US परत गेला 1.5 महिन्यामध्ये. आणि हे सगळं करून जेव्हा तो त्या US हॉस्पिटलमध्ये गेला ते सरप्राईज झाले, एवढं फास्ट कसं झालं. तर इंडियातली जी सिस्टीम आहे ही फार पॉवरफुल झालेली आहे. एक सैफी हॉस्पिटल जे आहे तुम्हाला माहिती असेल, किती लोकांना माहिती आहे सैफी हॉस्पिटल? हां, तर ते सैफी हॉस्पिटल जे आहे ते म्हणजे बाहेरनं तुम्ही बघितलं तर
7 स्टार 10 स्टार हॉटेल दिसतं ते. रात्रीच्या वेळेला तिकडून तुम्ही गेलात आणि तिथे ऑलमोस्ट 90% सगळे जे पेशंट आहेत ते सगळे UAEमधून आलेले असतात. त्यामुळे आजचा जो नवीन कॉन्सेप्ट आहे हा नुसतं 70 वर्ष जगणं नाही आहे, तर आता लोकांचा रिसर्च हा चालू आहे तो म्हणजे रिव्हर्स एजिंग. 70ची लोक 60ला कशी दिसतील, 60ची 40ला कशी दिसतील. त्यामुळे आता मी नवीन जी फ्रेज टाकली आहे म्हणजे 50s मीन्स न्यू 20s, कारण मी 50 आहे. त्यामुळे रिव्हर्सिंग एजिंग हा जो कॉन्सेप्ट आहे हा नवीन कॉन्सेप्ट यायला लागलेला आहे. त्यामुळे नुसतं एजिंग नाही, रिव्हर्स एजिंग. आणि त्यामुळे आरोग्यदायी शतक हा जो प्रकार आहे हा फार इझिली पॉसिबल आहे. नुसती लॉन्जिटिव्हिटी नाही, त्याच्याबरोबर चांगली क्वालिटी ऑफ लाईफ. आता हा कॉन्सेप्ट कसा आला माझ्या मनात, तर मी एकदा डायबेटीस कॉन्फरन्सला गेलेलो 2 वर्षापूर्वी. माझं लेक्चर झालं 25. आमच्याकडे टायमावरचं असतं लेक्चर, कारण मी सुहास काकाला म्हटलं की बाबा टायमावर लेक्चर सुरू करा, कारण आमच्याकडे 20-20 मिनिटाचे लेक्चर्स असतात कॉन्फरन्समध्ये. 20 मिनिटं टायमावरच लावतात इथे, त्या 20 मिनिटात संपायचं. मी बसला, माझं झालं आणि खाली जाऊन बसलो. माझ्या पाठोपाठ एक आले डॉक्टर, चेन्नईचे फार मोठे डॉक्टर आहेत, डॉक्टर मोहन म्हणून. तर त्यांनी असं एक लेक्चर दिलं 20 मिनिटाचं. 100 पेशंट्स डायबेटीसचे, त्यांचं वय 100, डायबेटीस 50 वर्षापासून आणि 20 वर्षापासून इन्शुलिन घेतात. आणि त्यात ते 20 मिनिटाचं प्रेझेंटेशन तसंच होतं. म्हणजे 100 वर्षाचे रुग्ण, 50 वर्षापासून डायबेटीस आणि इन्शुलिन. आणि त्यातनं त्याने असं दाखवून दिलं की एखादा डिसीज जरी असेल तरीसुद्धा माणूस 100पर्यंत आरामात जगू शकतो. आणि एक पेशंटचा घेऊन आलेलं ते, त्यांच्या शेवटच्या 1 मिनिटात त्यांनी पेशंटला असं, हा माझा पेशंट आहे म्हणून हे केलं, 100तला एक. तर त्या डॉक्टर मोहनसाठी मी ऑब्वियसली या टॉपिक अर्पण करतो, कारण ही इज अ लिजंड इन डायबिटीस. तर मला डिसीज नाही म्हणजे मी हेल्दी आहे असं नाही. आय शुड बी फिजिकली फिट, आय शुड बी मेंटली फिट अँड आय शुड बी सोशली फिट, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डेफिनेशन. आणि ही 50 वर्षापूर्वीची डेफिनेशन आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला हेल्दी असणं हा एवढाच भाग नाही आहे, शारीरिक हेल्थ येते, पण त्याच्यावर मेंटल आणि सोशल हा कंपोनंट आहे. आणि आता कोविडच्या काळात आपल्याला लक्षात आलं असेल, रोटी, कपडा आणि मकान, अन्न, वस्त्र, निवारा, याच्यानंतर चौथी गरज ही आरोग्य आहे. कारण बाकी तुमच्याकडे मोबाईल असेल, ठीक आहे, सगळ्यांकडेच मोबाईल आहे, पण जर तुमच्याकडे आरोग्य असेल तर तुम्ही आरामात 100 वर्ष चांगल्या पद्धतीने जगू शकाल. त्यामुळे स्वास्थ्याचा जो पहिला घटक आहे तो म्हणजे शारीरिक स्वास्थ्य, फिजिकल फिटनेस. आपल्याकडे एक प्रथा होती आपल्या भारतीय वंशामध्ये, ती म्हणजे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता बुकाचे, जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणी यज्ञ कर. अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि तोच कॉन्सेप्ट जो मॉडर्न मेडिसिनचा, ज्याला फादर म्हटलं होतं हिपोक्रेटिस, त्याने म्हटलं आहे की लेट फूड दी मेडिसिन अँड लेट द मेडिसिन बी फूड. त्यामुळे सर्वात शारीरिक स्वास्थ्याचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अन्न. आणि कोणत्या प्रकारचं अन्न आपण सेवन करतो ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कुठल्या प्रकारचं बॅलन्स आहे ते. म्हणजे आता कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स, आणि आता तुम्ही जर नेटवर गेलात तर तुम्हाला हे बघायला मिळेल अशा प्रकारची. आणि आपला जो भारतीय फूड जो पॅटर्न आहे तो कार्बोहायड्रेट रिच आहे आणि फॅट रिच आहे आणि प्रोटीन कमी आहे. तर हा जो पॅटर्न आहे थोडा चेंज करायला पाहिजे. त्यामुळे भारतामध्ये जे ब्लड प्रेशर, डायबेटीस हे जे मोठ्या प्रमाणात आजार आहेत ते कारण कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे जास्त आहेत आणि प्रोटीन त्यामानाने कमी आहे. त्यामुळे भाज्या, कडधान्याचा वाढ आणून कार्बोहायड्रेट्स आणि फॅटचं प्रमाण कमी करायचं आणि 2 लिटर पाणी हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे भारतामध्ये तो म्हणजे जो सर्वात रिच माणूस असतो तो 2500 कॅलरीचं फूड खातो आणि तो एक्झरसाईज फार कमी करतो. आणि सर्वात गरीब जो आहे तो फक्त 1500 कॅलरीचं फूड खातो आणि तो एक्झरसाईज जास्त करतो. आणि त्यामुळे आपल्याकडे 2 कॉन्ट्रास्ट आहे. एक म्हणजे माल न्यूट्रिशन आहे. काही मुलं जर बघितली तर माल नरिष्ट आहेत आणि एका ठिकाणी बघितलं तर ओबेसिटी आहे, आरामात 90, 80, 100. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार आणि विहार. आहाराबरोबर विहारसुद्धा पाहिजे. 40 मिनटं मिनिमम वॉक पाहिजे. दॅट इज द बेस्ट फॉर एव्हरी पर्सन विच एवर एज मे बी. आणि ज्यांना गरज जमेल त्यांना योगाचा अवलंब करणं किंवा. तर त्यामुळे हा ओबेसिटी आणि माल न्यूट्रिशनची जी गॅप आहे ती चांगल्या प्रकारचा आहार आणि चांगल्या प्रकारचा विहार या दोन्ही गोष्टीने
मॅच होऊ शकते. आता जर 100 वर्ष जगायचं असतील तर सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे चांगल्या हॅबिट्स, हेल्दी वर्सेस अनहेल्दी हॅबिट्स. कारण काही काही ज्या हेल्थसाठी चांगल्या आहेत, आता हा जर आपण बघितला, हात धुण्याची पद्धत ही भारतीय याच्यामध्ये पहिल्यापासून आहे. वेस्टर्न याच्यामध्ये हात धुण्याची पद्धत नाही आहे, कागदाचा वापर करतात. परंतु नंतर आपल्याला कोविडमध्ये लक्षात आलं की किती वेळा हात धुवायला लागले आणि ज्यांना हात धुण्याचा त्रास होता त्यांचा तो त्रास वाढला. त्यामुळे हात धुण्याची ही जी सवय आहे ही फार चांगली सवय आहे. आणि तशा प्रकारच्या सवयी ज्या आहेत या जर आपण अवलंबल्या तर आपलं जे आरोग्य आहे ते बऱ्याच वर्ष टिकू शकेल. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं जंक फूड असेल त्याच्यावर कंट्रोल ठेवणं, 80-90% जो आहार आहे तो घरचा सकस आहार जेवणं हे फार इम्पॉर्टंट. ओबेसिटी वाढते आणि त्याच्यासाठी आता नवीन जी आपल्या मेडिकल सायन्समध्ये सिटिंग इज द न्यू फॉर्म ऑफ स्मोकिंग. त्यामुळे स्मोकिंगने जी हार्ट अटॅकची रिस्क आहे तेवढीच रिस्क ही सिटिंगने आहे. त्यामुळे इव्हन कंपन्यामध्ये सुद्धा दर 1 तासाने 5 मिनटं चालून येणं असं HRने ॲडवाईस सुरू केलेलं आहे. आणि आपण सुद्धा एका ठिकाणी 1 तास बसणं 2 तास बसण्यापेक्षा जेव्हा आपण कंटिन्युअस मोबिलिटी ठेवू त्याच्याने आपली जी रिस्क आहे हार्ट अटॅकची रिस्क, कारण स्मोकिंगने जेव्हा हार्ट अटॅकची X असेल तर सिटिंग ऑल्सो इज डुईंग द सेम थिंग. आणि त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण जे फार यंग आहे, द यंगेस्ट हार्ट अटॅक आय हॅव सीन इन 90s वॉज 19 year old, 19 वर्षाचा. आणि तो इस्त्रीवाला होता, त्याच्याकडे काम करणारा मुलगा होता आणि तो म्हटलं 19 वर्ष बघितलं फ्रँक हार्ट अटॅक आहे. त्याच्यानंतर त्याचं आणखीन 50 वर्षाचं पुढे आयुष्य आहे. द अनदर इम्पॉर्टंट पॉईंट यू हॅव टू रिमेंबर इज दॅट द हेल्थ नीड चेंजेस एव्हरी डिकेड. आपण जर 40च्या असू तर आपल्या हेल्थ नीड्स ह्या वेगळ्या आहेत, 30 असू वेगळ्या आहेत, 50च्या वेगळ्या आहेत, 60च्या वेगळ्या आहेत. त्यामुळे या नीड्स कुठल्या आहेत त्या दशकामधल्या त्या नीड्सनुसार आपण वागलं पाहिजे. आता हे जर आरोग्य राखायचं असेल आणि ते टिकवायचं असेल आणि पैसा कमी खर्च करायचा असेल, तिसरा गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे, द हेल्थ इन्शुरन्स. इंडियामधलं जे तुम्ही फॉरेनला गेलात तर आय थिंक 90-95% पीपल आर इन्शुअर्ड. इंडियामध्ये हेल्थ इन्शुरन्सचं प्रमाण हे गेल्या दशकामध्ये हळूहळू वाढतं आहे की हेल्थ इन्शुरन्स हा घटक हळूहळू पुढे पुढे वाढणार आहे. त्यामुळे घरामध्ये आपण हेल्थ इन्शुरन्स करणं हे फार आवश्यक आहे. हेल्थ इन्शुरन्समध्ये मुळे हेल्थ चांगली होईल असं नाही, परंतु त्यानंतर जो 2 लाख 3 लाख 5 लाखाचा खर्च होतो कधी कधी तो हेल्थ इन्शुरन्समध्ये डेफिनेटली कमी होतो. भारतात 20 कोटी हायपरटेन्शनचे पेशंट आहेत, 6 कोटी डायबिटीसचे आहेत आणि 4 कोटींना प्री डायबिटीस आहे, म्हणजे ते आणखीन पुढच्या 2-3 वर्षांनी डायबिटीसचं होणार आहे. 10 कोटी लोकांना कोलेस्ट्रॉल आहे. त्यामुळे हे जे आजार आहेत इथे बसलेल्या आय थिंक 50% लोकांना ह्याच्यातला एखादा आजार असण्याची शक्यता आहे, इन्क्लुडिंग मी. तर महत्त्वाची अशी गोष्ट आहे की हे जे आजार आहेत या आजाराचं जे प्रमाण आहे हे भारतामध्ये वाढतं आणि ते 50ला डायबिटीस होतं, पण त्याचं जे कारण जे आहे ते 30ला सुरू होतं. एखादा जेव्हा हार्ट अटॅक 60ला येतो तर ते जे ब्लड वेसल ब्लॉकेज आहे ते ब्लॉकेजचं स्वरूप जे आहे ते 40ला सुरू होतं आणि 40 नंतर ते वाढत वाढत कधी ना कधी होतं आणि पूर्ण ब्लॉक होऊन 60ला त्याचा हार्ट अटॅकची रिस्क वाढते. त्यामुळे काळजी जी घ्यायची ती पहिल्यापासून घ्यायची आणि त्याच्यासाठी औषधच पाहिजे असलेला भाग नाही, कारण बरेच लोक औषधाच्या मागे असतात. नॉर्मल टोटल कोलेस्ट्रॉल 200 असतो आणि अराउंड 120 LDL कोलेस्ट्रॉल जो फार प्रॉब्लेमॅटिक असतो. तर ग्रँडफादर 250, फादर 260, मदर 290 आणि 28 वर्षाची डॉटर तिचे 220. आता म्हटलं हा प्रमाण बघितल्यानंतर विचारलं घरात तुम्ही किती महिन्याचं ऑइल घेता, तर महिन्याचं ऑइलचं कन्झम्पशन 4 लिटर ऑइल. हे चौघं 1-1 लिटर घेतात, 4 जण आहेत घरामध्ये. तर अशा प्रकारचे जेव्हा असतात त्याच्यासाठी औषध चालू करण्याची गरज नसते. त्यांना मी सांगितलं की बाबा ॲटलिस्ट इमिजिएट म्हणजे 2.5 लिटर्स करा ऑइल कन्झम्पशन पुढच्या 3 महिन्यासाठी आणि मग त्याच्यानंतर आपण बघू की परत एकदा कोलेस्ट्रॉल लेवल्स कितपत चेंज होत आहेत. कारण एवढं 1/3 कोलेस्ट्रॉल हे आपण जे काय खातो त्याच्यातनं येतं आणि 2/3 कोलेस्ट्रॉल जे आहे ते लिव्हर बनवतं. त्यामुळे जे 1/3 कोलेस्ट्रॉल आहे ते आपण डाएट पॅटर्न मॉडिफाय करून करू शकतो. तर या उद्देशाने त्यांनी चेंजेस केले आणि चेंजेस केल्यानंतर बरंच पॉझिटिव्ह आला कोलेस्ट्रॉल रिपोर्ट आणि मग त्याच्यानंतर काही कोणाला सगळ्यांना औषध द्यायची गरज लागली नाही. फक्त जो खरोखर तो 290 जी होती शुगर कोलेस्ट्रॉल ती होती ती थोडी कमी व्हायला अजून 200ची रेंजमध्ये आली नाही आणि त्यामुळे त्या फक्त आईला तिच्या ट्रीटमेंट चालू करायला लागली कोलेस्ट्रॉल ड्रग्सची स्टॅटिनची. स्कूटर त्याच्या सर्व्हिसिंगसाठी ना स्कूटर सर्व्हिसिंगला देतो किंवा बाईक देतो किंवा कार सर्व्हिसिंगला देतो, मस्त 10,000 रुपये खर्च करतो आणि कशा प्रकारची सुंदर सर्व्हिसिंग केली हे सुद्धा वर्णन करतो. परंतु बॉडीच्या सर्व्हिसिंगसाठी आमच्या गावस्कर लॅबमध्ये 100 रुपयाचा रिपोर्ट करायचा झाला तर लोक खरंच पाहिजे का, काय आहे का, त्याच्यामुळे तुमचे काय कट्स आहेत का, क्लिअर, असा आपण एक वेगळ्या प्रकारचा विचार करतो.
आता स्कूटर ही गोष्ट किंवा बाईक ही कार गोष्ट आहे ती फार हे आहे, त्याच्या सर्व्हिसिंगला तुम्ही आणि स्वतःच्या बॉडीच्या सर्व्हिसिंगसाठी जी ईश्वराने दिलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही खर्च करणार नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं ही जी मानसिकता ही बदलली पाहिजे. कारण शेवटी 100 वर्ष जगण्यासाठी तुम्हाला ती बाईक कामाला येणार नाही, आपलं शरीर कामाला येणार आहे. त्यामुळे एखादी एक स्मॉल अमाऊंट जी आहे ती स्वतःच्या हेल्थसाठी ठेवणं, मग त्याच्यासाठी डॉक्टरचे चेकअप्स असतील किंवा काही तपासण्या असतील ज्या गरजेच्या असतील, त्या नियमित सल्ले घेणं असेल, या सगळ्या गोष्टी आला. आणि आरोग्य साक्षरता ही फार इम्पॉर्टंट आहे. लिटरसी, आता आपण भारत झाला साक्षर चांगल्या प्रकारे झाला, आता कॉम्प्युटर साक्षरता झाला आणि व्हॉट्सॲप साक्षरता खूपच झाला. त्यामुळे अर्धा कोविड हा व्हॉट्सॲपमुळेच बरा झाला, कारण डॉक्टरांच्यापेक्षा जास्त चांगली माहिती प्रत्येकाकडे होती. म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रसार फार चांगल्या पद्धतीने झाला आणि त्यामुळे कोविड कंट्रोलला फार मदत निघाली. तर आरोग्य साक्षरता फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला स्वतःला एखादा डिसीज असेल किंवा घरातल्या फॅमिली मेंबरला एखादा डिसीज असेल तर त्या डिसीजबद्दल जागरूक राहणं, त्या डिसीजने काय होऊ शकेल या सगळ्या गोष्टी बघणं हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि आता आयुष्यामध्ये अशी स्टेज आली पाहिजे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कारण हे जे 50-100 वर्ष जगायचे असेल तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि पुढची जी स्टेप आहे ती प्रिव्हेन्शन इज ओनली क्युअर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर नाही, प्रिव्हेन्शन इज क्युअर. म्हणजे आमचा एक तो सिक्वेन्स मानला जातो की हाय सॉल्ट इंटेक, रिस्क फॅक्टर फॉर ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन. हायपरटेन्शन रिस्क फॅक्टर फॉर हार्ट अटॅक, आणि हार्ट अटॅक हार्ट सर्जरी. तर हा सिक्वेन्स आहे. हाय सॉल्ट एक काय 20 वर्षानंतर हायपरटेन्शन, काय 10 वर्षानंतर हार्ट अटॅक आणि पुढे हार्ट सर्जरी. तर हा जो सिक्वेन्स आहे हा जर ब्लॉक करायचा असेल तर हा ब्लॉक करण्यासाठी हाय सॉल्टपासून ब्लॉक केला पाहिजे. सॉल्ट आपल्याला आयोडीन देतं, कारण आपल्याला ह्याचा प्रॉब्लेम होता आयोडीन डिफिशियन्सीचा, परंतु ते सॉल्ट देतं ते प्रॉब्लेम आहे ना. आणि अर्धे पदार्थ जे आपले आहेत, पिकल्स असतील, पापड असतील आणि घरातले अर्धे पदार्थ हाय सॉल्ट असतात. त्यामुळे हा सॉल्टवर प्रिव्हेन्शन ठेवणं, त्याच्याने ब्लड प्रेशर कमी होईल. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवलं, ब्लड प्रेशर औषध हे पूर्ण दिवसाचं औषध मग 10 रुपयेसुद्धा नाही आहे. काही काही औषधं तर ब्लड प्रेशरची 2 रुपये आहेत. ही सगळ्या कॉमन माणसाला परवडली. 10 रुपये औषध, त्याच्याने हार्ट अटॅकची रिस्क कमी झाली. हार्ट अटॅक चांगला मॅनेज केला, सर्जरीची रिस्क कमी झाली. म्हणजे मानसिक स्वास्थ्य आपल्याला रामदासांनी सांगितलेलं मना सज्जनातनं. आणि त्याच्यानंतर मॉडर्न ह्याच्यामध्ये मनाचं जे महत्त्व आहे, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, सावरते बावरते घडते अडखते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. त्यामुळे इथे बसल्या बसल्या गेल्या 1 तासामध्ये किंवा 15 मिनिटामध्ये तुमचं मन हे 10 ठिकाणी फिरून आलेलं आहे. मध्ये 1-2 वेळा या लेक्चरवर आहे. तर मन हे एवढं अस्थिर आणि चंचल आहे ते एवढं. आणि मग 30चं मन वेगळं असतं, 40चं वेगळं असतं, 50चं वेगळं असतं, 60चं वेगळं असतं. तर मानसिक स्वास्थ्यामध्ये मानसिक ताण, नैराश्य, म्हणजे आता काय होतं की पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. माणसाला पास्ट जे आपलं झालेलं असतं, आली जी 50 वर्ष, त्याच्यात काय ना काहीतरी नैराश्य असतं. मी हे करायला पाहिजे, ते करायला होतं, ते त्याचं काहीतरी आठवण चालू असते. सध्या जे प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये ताण असतो आणि माणसाला फ्युचरची चिंता असते. त्यामुळे माणूस हा मागचं नैराश्य, आत्ताचं ताणतणाव आणि पुढचं चिंता या ह्याच्यामध्ये असा घुसमटला जातो आणि त्याच्यामुळे मानसिक त्रास सुरू होतो. आणि मनाचा प्रॉब्लेम काय माहिती आहे ना, की 4 लेयर्स आहेत. खाली बॉडी आहे, त्याच्यावरती आहे मन, म्हणजे आपल्या भगवद्गीतेचं सांगितलेलं आहे, त्याच्यावर बुद्धी आहे आणि सर्वात वर आत्मन आहे. त्यामुळे बॉडी, माइंड, इंटेलेक्ट अँड सोल, स्पिरिट. तर जेव्हा जेव्हा मनाला त्रास होतो तेव्हा तो खाली बॉडीला त्रास देतो. कुठल्याही वरच्या गोष्टीला त्रास झाला की खाली त्रास होतो. त्यामुळे काय होतं, मनाचा परिणाम शरीरावर होतो. माणूस जेवत नाही, त्याला झोप लागत नाही, त्याला टी व्ही बघताना मजा येत नाही, पिक्चर बघायला आवडत नाहीत. काही काही लोक त्यांना डोकं दुखत असतं, म्हणजे असे आमच्याकडे येतात, डोकं दुखत असतं कित्येक दिवसापासून, 6 महिने, वर्षापासून. आणि जेव्हा आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो सगळं नॉर्मल असतं, ते सायकोलॉजिकल असतं. काही काळाला सांधेदुखी सुरू होते. तर अशा प्रकारे मनाचा परिणाम शरीरावर होतो. लहान मुलांमध्ये स्पर्धा कुठे सुरू होते, पालकांचा इंटरव्ह्यू, मुलाचा इंटरव्ह्यू, मुलाचा काय इंटरव्ह्यू आहे 3 वर्षाचा, प्लस पालकांचा इंटरव्ह्यू, त्यातनं सिलेक्शन, इथून सगळी कॉम्पिटिशन आणि स्पर्धा सुरू होते. लहान मुलांची कॉम्पिटिशन वेगळी, मोठ्या केल्यानंतर त्यानंतर जॉबसाठी कॉम्पिटिशन, जॉब टिकवण्यासाठी कॉम्पिटिशन, रिलेशनशिप. आजचा जो मेन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे रिलेशनशिप.
फटाफट डायव्हर्स रेट केवढा वाढला आहे. रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स आहेत, इरिटंट्स. सकाळी सकाळी आपण बाहेर पडल्यानंतर किती वाजता पोचू ऑफिसला, 1 तास लागेल की 1.5 तास त्याचा अंदाज नसतो. कारण मी इथे जेव्हा गोरेगावला निघतो तेव्हा माझं ऑफिस 1 तास दाखवतं, जोगेश्वरीला पोचलो तरी 1 तास दाखवतं, आणि सांताक्रूजला पोचलो तरी 1 तास दाखवतं. म्हणजे एखादी आपल्याला राग येतो, तो का राग येतोय, आपल्याला बेचैनी वाटते, ती का होते, असं का होतंय, कशामुळे होतंय, त्याच्या मागची खरं कारण काय आहे. आणि हा जो त्रास होतोय, जो आपल्याला नैराश्य आहे, चिंता आहे, राग आहे, कुठलाही त्रास असेल, तर त्याचा परिणाम जो आहे तो माझ्यावर किती होतोय, माझ्या आजूबाजूच्या लोकांवर किती होतोय, आणि कुठल्या गोष्टींनी जो त्रास आहे तो कमी होतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा ऑडिट करणं एका त्रयस्सप्रमाणे, आणि मग ते ऑडिट केल्यानंतर त्या ऑडिटचा रिपोर्ट जो येतो त्या ऑडिटच्या रिपोर्टवर काम करणं. आणि जशी आपण शारीरिक सबलता इम्पॉर्टंट आहे तशीच मानसिक सबलता सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा जो कॉन्सेप्ट आहे, आता जिमला लोक जातात 10,000 खर्च करून, परंतु कोणी माणूस माइंड जिमला जात नाही, जो सर्वात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे. शारीरिक स्वास्थ्याचा प्रॉब्लेम कमी आहे, मानसिक स्वास्थ्याचा प्रॉब्लेम जास्त आहे. ब्लड प्रेशर 20 कोटी, परंतु मानसिक स्वास्थ्य 25 कोटी 140तले. तर माइंड जिम जॉईन केला पाहिजे आणि मानसिक सबलता आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर मानसिक सबलतेचे वेगळे मार्ग कुठले आहेत? सर्वात महत्त्वाचा आणि सुंदर मार्ग, किती लोकांना आज छान झोप लागते? कारण माझी आई लहानपणी म्हणायची, देवाने झोप निर्माण केली ते बरं झालं, नाहीतर मला आणखीन एकदा जेवण आणि 2दा चहा करायला लागला असतं. ॲक्च्युली दॅट वॉज अ जोक, बट काय होतं त्या जोकमध्ये खरं हे आहे, कारण तुम्हाला शारीरिक आणि मानसिक जर खरोखर आराम हवा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे झोप चांगली पाहिजे. ईश्वराने प्रत्येकाला म्हणजे 64 कला आहेत, ते ईश्वराने जाता आता काय झालं, प्रत्येकाला 4-4 कला वाटून पाठवलं आहे. तुम्हाला आता 100 वर्ष काढायचे जाऊन पृथ्वीवर, तर आपल्याकडे काही ना काहीतरी कला घेऊन आपण आलेलो आहोत. तर त्या कलेचंही उपासना करणं, दिवसातनं 30 मिनटं ते 60 मिनटं एक कलेसाठी देणं. एखाद्याकडे पेंटिंग असतं, कोणाकडे पाककला असते, कोणाकडे म्युझिक असतं, कोणाकडे इन्स्ट्रुमेंट वाजवणं असतं, कोणाकडे वाचन असतं, कोणाकडे बोलणं असतं. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या कला आहेत. कारण काय होतं, जेव्हा माणूस चित्र काढायला बसला, 30 मिनटं चित्र काढतोय, तो पूर्ण जग विसरून जातो, जगाचे सगळे प्रॉब्लेम्स. नाहीतर ते चित्र जर तो काढत नसेल तर त्याला सगळे प्रॉब्लेम असतात. त्यामुळे आयुष्यात जर मोठं काहीतरी करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा एक्सलन्स पकडून त्याचा पाठलाग करणं. 3 इडियट्समधला एक चांगला डायलॉग आहे, सक्सेस के पीछे मत भागो, सक्सेस के पीछे मत भागो, एक्सलन्स का पीछा करो. तो एक्सलन्स का पीछा करोगे तो सक्सेस अपने आप पीछे आ जाएगी. त्यामुळे आपल्याला कुठल्याही क्षेत्रात आपण असो तेव्हा आपण एक एक्सलन्सचा पाठिंबा. एक्सलन्स म्हणजे काय? आता आपल्याला म्युझिकचा एक्सलन्स जर बघायचा असेल तर लता मंगेशकर असेल, दोघांचा अंत झाला, या आता आणखीन एक एक्सलन्स संपला. त्यामुळे इंडस्ट्रियलिस्ट म्हटल्यानंतर इंडस्ट्रियलिस्ट कसा असावा, तर आपल्याला बाकीचे इंडस्ट्रियल कमर्शियल वाटतात, परंतु रतन टाटा वेगळे वाटतात. आणि सर्वात आपला लाडका जो एक्सलन्स आहे, क्रिकेटमधला जर एक्सलन्स गॉडफादर म्हणायचं असेल, कारण नॉर्मली भारतरत्न जो किताब आहे, जो भारतातला हायेस्ट किताब आहे, हा स्पोर्ट्समनला दिला जात नाही. परंतु त्या काळात, परंतु इम्पॉर्टंट म्हणजे काय, त्याचं कंट्रीब्युशन जे आहे याच्यामध्ये, त्या कंट्रीब्युशनसाठी म्हणून सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला गेला. आणि त्याच्यामागचं रिझन आहे, त्या माणसाने एक्सलन्स घडवला स्वतःला. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. इथे आपण 1.5 तास आलेलो आहोत, आनंद देण्याचा प्रयत्न करा. यथा काष्ठंच काष्ठंच समे याता महादधो समेत्यचे व्यपे याताम तद्वद भूत समागम. याचं सुंदर मराठी जर तुम्हाला ऐकायचं असेल, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. त्यामुळे जीवनामध्ये काही माणसं एका विशिष्ट कालावधीपर्यंत, आपलं जीवनच 100 वर्षाचं आहे, 100 वर्षासाठी आलेलो आहोत, त्याच्या आधी 1000 वर्ष होती, नंतर 1000 वर्ष आहेत. आपण इथे 1 तास 2 तास जमा झालो. असेच आपल्या आयुष्यामध्ये माणसंही 1 तासासाठी, 2 तासासाठी, 1 दिवसासाठी, 1 वर्षासाठी, 5 वर्षासाठी भेटत जातात. जे काय माणसं आलेली आहेत, मजा करा, आनंद पेरा. आणि कारण माहिती नाही कधी एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. सो ट्रान्सफॉर्म लाईफ. आणि आजचा जर सर्वात महत्त्वाचा मेसेज असेल ते म्हणजे ही सर्व स्वास्थ्य घेऊन वेलनेसचा कॉन्सेप्ट आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगला
आनंद येऊ दे. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख. सर्वजण सुखी होत, सगळ्यांचं भलं हो, निरामय आरोग्य मिळवत आणि कोणालाही दुःख होऊ नये. थँक्यू व्हेरी मच. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.